सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामांबर्ने यांच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांमधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 45,000 रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 45 लाख शेतकरी बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या 5 वर्षांचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आजपासून जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामांबर्ने यांच्या माध्यमातून राज्यातील या 12 जिल्ह्यांमधील 40 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामामधील पीक विमा आणि खरीप हंगामामधील पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या चर्चा होणार नाहीत। कारण आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर वाट पाहिलेली आहे, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासत नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, जेणेकरून जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामांबर्ने यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, परंतु एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांची निवड करण्यात आलेले आहे। 3 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर तुम्ही 12 जिल्ह्यांची यादी पहा। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला असेल किंवा पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळालेला असेल, परंतु यापुढे तुम्हाला आता जास्त वाट पाहण्याची गरज भासत नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की तुमच्या खात्यामध्ये हे जे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर हे पीक विम्याचे पैसे
पैसे कशा पद्धतीने सोडले जात आहे, तुमचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये येत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण बघून घेऊयात की 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत। तुम्ही सुद्धा या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये येत आहे का हे सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। बघा, 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला पीक विम्याचे पैसे सोडले जात असतात, परंतु सरकारकडे मागच्या काही दिवसांपासून निधीची कमतरता होते। सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नव्हते, त्यामुळे तुम्हाला हे पैसे वेळेवरती आलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे आलेले आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घ्यात। म्हणजेच ज्या ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, त्या बँका कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। सविस्तर पद्धतीने आता जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पहा। जर तुमचा जिल्हा या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर हे जिल्हे कोणकोणते आहेत। या जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासत नाहीये, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा केले जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आपण पाहून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याची प्रतीक्षा संपली जात आहे याची माहिती आता आपण सांगत आहोत। जर तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात येत आहे आणि तुमची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याचे पैसे जमवून जातील आणि तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर वेळ आता घालवलेला आहे, यापुढे आता आपण वेळ घालवणार नाही, कारण डायरेक्ट पीक विम्याच्या पैशांची ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुरू झालेले आहेत त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमवतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यामधील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। शेतकरी बांधव आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर वाट पाहिले, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज का भासत नाही। तर बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पैसे सोडले जात आहेत, कारण सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधव आता पेरणीची तयारी करत असतात। आता पेरणीचे दिवस सुरू होत आहेत। या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात, मग शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज काढत असतात, बँकांकडून कर्ज काढत असतात। तर शेतकरी बांधवांना बँकांकडून आणि सावकारांकडून कर्ज काढावे लागले नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून हे पैसे आता सोडले जात आहेत आणि शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि ज्या 10 बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर या 10 बँका कोणकोणत्या
कोणकोणत्या आहेत आता आपण वेळ न घालवता सविस्तर 10 बँकांची यादी आणि 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, 10 बँकांच्या यादीमध्ये तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर वेळ आता आपण घालवलेला आहे। यापुढे तुम्हाला वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत्या, परंतु शेतकरी बांधवांना काय पैसे मिळत नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी नाराज होत चाललेले होते, परंतु आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर होत आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांचे आणि बँकांची यादी आता आपण पाहत आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो, याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। राज्यामधील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता जी 3 कामे करायची होती तर ती 3 कामे कोणकोणती आहेत, हे 3 कामे कशा पद्धतीने केली पाहिजेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे, कारण 3 कामे करणे गरजेचे आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली आहेत त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधवांना तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक वर्षाला तुम्हाला पीक विम्याचे पैसे दिले जात होते, परंतु मागच्या 2 वर्षांपासून तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, कारण सरकारकडे पैसे नव्हते। सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार होता, त्यामुळे याच्या अगोदर पैसे आलेले नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला हे जे तुम्हाला आता सांगत आहे तर ते सरकारकडे पैसे आलेले आहेत। सरकारच्या तिजोरीमध्ये पैशांचा खडखडाट आहे, त्यामुळे हे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमचे पीक विम्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर आता आपण जिल्हे आणि बँका पाहत आहोत, म्हणजेच पीक विम्याचे पैसे ज्या जिल्ह्यांमध्ये आणि ज्या बँकेमध्ये जमा केले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, त्या बँका कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला आता सांगत आहे। सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँका पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आपण नियम पाहून घेऊयात, म्हणजेच पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत, परंतु तुम्ही नियमांमध्ये बसणे आवश्यक आहे। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडून त्या शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर पहिला नियम बघा, पीक विम्याचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे काय, तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला नियम म्हणजे तुम्ही शेतकरी बांधव असणे आवश्यक आहे। दुसरा नियम, तुम्ही शेतकरी बांधव आहात परंतु तुमचे फार्मर आयडी कार्ड काढलेले असायला पाहिजे। तिसरा नियम, तुमचे खरंच नुकसान झालेले आहे यासाठी तुम्ही पंचनामा केलेला असायला पाहिजे। आणि चौथं जे काम आहे, चौथा जो नियम आहे तर तो नियम म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी सेवेमध्ये नसायला पाहिजे। बघा असे नियम आहेत, या नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, त्यांचे पीक विम्याची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। आता बघा पुणे शहर, मुंबई
मुंबई शहर यासोबत परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. आता पीक विम्याचा शेवटचा टप्पा वितरित केले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी चिंता करण्याची गरज तुम्हाला आता भासणार नाही. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना लवकरच पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.